तब्बल 50 दिवसांनंतरही अंगणवाड्यांना कुलूपच असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। अंगणवाडी सेविकांनी जो संप पुकारलेला आहे तो अद्यापही सुरूच आहे आणि त्यामुळे चिमुकल्यांच्या हातामध्ये वाढतं मोबाईलचं प्रमाण हे अतिशय धोक्याचं ठरत आहे। त्यामुळे याला जबाबदार कोण असा प्रश्न पालकांनी यावेळी विचारलाय। कोरोना काळात शाळा बंद राहिल्याने लाखो चिमुकल्यांना मोबाईल आणि टीव्हीची सवय लागली। त्यातून दृष्टीदोषाची समस्या वाढल्याची वस्तुस्थिती राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातून समोर आली आहे। आता अंगणवाड्या 50 दिवसांपासून कुलूपबंद असल्याने चिमुकल्यांच्या हाती पुन्हा हे मोबाईल दिसू लागलेत। कोरोना काळात तब्बल 1.5 वर्ष शाळा बंद राहिली, चिमुकली घरीच होती। या काळात लाखो चिमुकल्यांना मोबाईल आणि टीव्हीची सवय लागली। अंगणवाडी सेविका आणि मदतनीस कर्मचाऱ्यांनी मानधन वाढ, नवीन मोबाईल, ग्रॅच्युइटी, पेन्शन, सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा अशा मागण्यांसाठी 3 डिसेंबरपासून काम बंद आंदोलन सुरू केलं। आंदोलन सुरू होऊन 50 दिवस झाले तरी देखील सरकार पातळीवरून तोडगा निघालेला नाही। अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संपावर मार्ग काढण्याची प्रमुख जबाबदारी आहे, पण त्यात चिमुकल्यांचा काय दोष असा प्रमुख सवाल उपस्थित होत आहे। कुपोषित बालकांचा आहार, गर्भवती महिला, स्तनदा माता यांना आहार पुरवण्याची जबाबदारी अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर आहे आणि या आंदोलनामुळे, या संपामुळे 50 दिवसानंतरही अंगणवाड्या बंद असल्यामुळे चिमुकल्यांच्या हातात पुन्हा मोबाईल दिसत असल्याची ओरड येत आहे।